नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 8व्या वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी बातमी अर्थ मंत्रालयाने केलं स्पष्ट। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये 8व्या वेतन आयोगाबाबतची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सोशल मीडियावर विविध दावे केले जात असल्याने कर्मचारी गोंधळलेले आहेत। अनेकांना बेसिक पगारात डीए मर्ज होणार का, पगार किती वाढणार, सरकारची योजना काय आहे याबद्दलचे प्रश्न पडले आहे। या सर्व गोंधळावर आता अर्थ मंत्रालयाकडून महत्त्वाची स्पष्टता आली आहे। 1 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की डीए मूळ पगारात विलीन करण्याची सध्या कोणतीही योजना नाही। त्यामुळे सोशल मीडियावर पसरत असलेले दावे निराधार असल्याचे स्पष्ट झाले। मात्र केंद्र सरकारने 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत अधिसूचना जारी केली असून आयोगाचे काम अधिकृतपणे सुरू झाले आहे। किती वाढू शकतो पगार, कर्मचाऱ्यांसाठी काय फायदेशीर? अहवालानुसार 8 पे कमिशन लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात बेसिक प्लस डीए सुमारे 14% ते 54% वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र 54% वाढ अवास्तव असल्याचे तज्ज्ञ सांगतात, कारण पगारातील मोठी वाढ लोकांच्या क्रयशक्तीत वाढ करते आणि त्यामुळे महागाईवर परिणाम होऊ शकतो। यासाठी 1900, 2400, 4600, 7600 आणि 8900 ग्रेड पे स्केलसाठी 1.92 आणि 2.57 ट्रीटमेंट फॅक्टरचा आधार घेतला जात आहे। महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना महागाईच्या परिणामापासून संरक्षण देण्यासाठी दिला जातो। सध्या डीए 58% आहे, म्हणजेच 1 लाख बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्याला 58,000 रुपये डीए मिळतो। हा दर 6 महिन्यांनी सुधारित केला जातो। डीएचा उद्देश पगाराचे वास्तविक मूल्य महागाईच्या तुलनेत स्थिर ठेवणे हा आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा। धन्यवाद।